नमस्कार. सोनल रेसिपीमध्ये मी तुम्हाला आज एक असा पदार्थ बनवून दाखवणार आहे जे की तुम्ही प्रवासात जर नेला तर 2 ते 3 दिवस आरामात टिकेल, काहीच होणार नाही. किंवा तुम्ही तसंही घरीही बनवून खाऊ शकता. ते की म्हणजेच दुधाची दशमी आणि ताकाचं बेसन. खूप छान असं हे कॉम्बिनेशन आहे आणि चवीला खूपच छान टेस्टी असं हे लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे. तर हे कसं बनवायचं आहे तर मग आपण संपूर्ण रेसिपी बघूया. चला तर मग मी रेसिपीला सुरुवात करते. व्हिडिओ स्किप न करता बघा. आता इथे दशमी बनवण्यासाठी मी इथे या वाटीने 2 वाटी एवढं दूध घेतलेलं आहे आणि याच वाटीने एवढी पाव वाटी एवढी मी इथे साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर साखर जर जास्त वाटत असेल तर तुम्ही याहून कमी घेऊ शकता किंवा साखर नाही घातली तरी चालेल, फक्त दुधाने गोळा भिजवला तरी चालेल. आता याला असं विरघळून घ्यायचं आहे. साखर विरघळेपर्यंत असं फिरवायचं. हे दूध रूम टेम्परेचरवरचंच दूध आहे, गरम किंवा थंड असं काही नाही. मी तापवलेलं दूध हे थंड करून घेतलेलं आहे किंवा तुम्ही न तापवलेलं दूधही घेऊ शकता. आता इथे मी दशमी बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. फक्त गव्हाचंच पीठ आहे हे. आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि दूध आणि साखर पूर्ण विरघळलेली आहे. आता याने थोडं थोडं करून याचा असा जसा आपण चपातीला मळतो तसा याचा गोळा मळून घ्यायचा आहे. खूप घट्ट किंवा सैलसर असा गोळा नको. हे बघा इथे गोळा मळून झालेला आहे. मी 2 वाट्या दूध घेतलं तर त्याकरिता 4 वाटी एवढं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे कणिक घेतलेली आहे. थोडंसं प्रमाण इकडे तिकडे होऊ शकतं. आता याला मी थोडंसं तेल लावून हा गोळा साईडला ठेवून देणार आहे. हे बघा अगदी आपण चपातीला मळतो तसाच हा झालेला आहे. आता दशमीसोबत आपण ताकाचं बेसनसुद्धा बघणार आहोत. आता ते कसं करायचं ते मी इथे 2 वाटी ताक घेतलेलं आहे. अगदी याच वाटीने 2 वाटी एवढं ताक घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी एवढं मी बेसन घेतलेलं आहे. म्हणजेच आपलं हे चणा डाळीचं पीठ. आता यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं. अजिबातही यामध्ये अशी गाठ वगैरे व्हायला नको. इथे तुम्ही ताकाऐवजी 1 वाटी दहीसुद्धा घेऊ शकता. ताक हे जास्त असं आंबट असायला नको. हे बघा यामध्ये असं पूर्ण हे असं मिक्स करून घ्यायचं. अजिबातही अशी गाठ व्हायला नको. पूर्ण इथे मिक्स झालेलं आहे. बेसन बनवायला मी पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आपलं तापलेलं आहे. त्यामध्ये मी थोडीशी मोहरी घालून घेणार, थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे आणि इथे मी आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे आणि लसूण याची पेस्ट करून घेतलेली आहे. मिरची मी थोडी जास्त वापरत आहे कारण मी इथे मिरची पावडर वापरणार नाही, लाल मिरची पावडर. कारण हिरवी मिरची, लसूण याने याची टेस्ट खूप छान येते. आता यामध्ये मी अर्धा चमचा एवढी हळद घालून घेणार आहे, छोटा अर्धा चमचा. आपलं हे छान असं फ्राय झालेलं आहे. इथे आता हे जे बेसन आणि ताकाचं आपण मिश्रण करून ठेवलेलं आहे ते इथे घालून घ्यायचं. आणि इथेच मी 1 वाटी एवढं मी पाणी घालून घेणार आहे त्याच वाटीने. आता याला असं मिक्स करत जायचं कारण यामध्ये गुठळ्या होऊ शकतात.
त्यामुळे असं मिक्स करत जायचं जोपर्यंत ते घट्ट होत नाही. आता इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे. हे बघा इथे छान असं घट्ट झालं. आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि याला 10 ते 15 मिनिट असं शिजू द्यायचं आहे झाकण ठेवून. हे बघा यामध्ये अजिबातही अशी गुठळी झालेली नाही. यावर मी झाकण ठेवून हे असं शिजू देणार आहे. गॅसची फ्लेम ही एकदम कमीच ठेवायची आहे. हे बघा छान असं शिजत आहे. आता इकडे आपण हा दशमीचा गोळा बघणार आहोत. छान असा सेट झालेला आहे. आणखी थोडंसं याला असं मळून घ्यायचं. आता दशमी लाटून घ्यायची आहे. आता दशमी करायला घेणार. इथे मी त्यातला एक गोळा घेतलेला आहे. तर याला थोडंसं मी इथे घोळण लावून घेणार, म्हणजे हेच थोडीशी कणिकच लावून घेणार आहे. आधी थोडंसं लाटून याला मध्ये असं तेल लावून घ्यायचं. जसं आपण चपाती करतो त्याचप्रमाणे हे करायचं आहे. याचा हाताने असा गोल आकार करून घेणार. बघा परत थोडंसं घोळण लावून याला आता लाटून घ्यायचं आहे. चपातीसारखंच लाटायचं, फक्त चपातीपेक्षा थोडा याचं जाळी थोडीशी जास्त ठेवायची आहे, थोडीशी जाळ ठेवायची आहे. खूप अशी पातळ नाही लाटायची. हे बघा चपातीपेक्षा थोडी मी इथे जाड ठेवलेली आहे. आता मी इथे तवा ठेवलेला आहे, त्यावर ही दशमी अशी टाकून घेणार. आता आपल्याला याला तूप लावून शेकायचं आहे. तुम्ही इथे तेल सुद्धा लावू शकता. अगदी थोडंसं असं तूप लावून घ्यायचं. दोन्ही साईडने मी असं तूप लावून घेणार आहे. हे बघा इथे छान अशी शेकून झालेली आहे आपली दशमी. खरपूस अशी शेकून घ्यायची. तुम्ही इथे काढून घेणार. बघा किती छान अशी दिसत आहे. एकदम मऊ अशी झालेली आहे. खूप जास्त कडक वगैरे अशी काहीच झालेली नाही. इथे आपलं बेसनसुद्धा छान असं शिजून झालेलं आहे. मी याला मध्ये मध्ये असा चमचा दिला होता. हे बघा छान असं शिजलेलं आहे. आता इथे मी गॅस बंद करते. इथे झालं तर आपलं दशमी आणि ताकाचं बेसन तयार. अगदी 2 वाटी दूध आणि 4 वाटी मी कणिक घेतली होती. त्या प्रमाणात ह्या चपातीच्या आकाराच्या पण थोड्या जाड अशा 9 दशमी इथे तयार झालेल्या आहेत.
ह्या दशमी तुम्ही लोणच्यासोबत किंवा बटाट्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. खूप छान असं कॉम्बिनेशनचं लागणार आहे. म्हणजेच आंबट बेसन आणि गोड दशमी खूपच छान आणि टेस्टी लागते. तुम्हीसुद्धा करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढल्या रेसिपीमध्ये.